चहा समजते ना तुम्हाला गाव कोणीच पेत नाही ना चहा कलियुगाचा अमृत आहे माणूस चहा हे कलियुगाचं काय आहे म्हणून तर सोड्यामध्ये बघा तुम्ही काय लिहिलं असतं अमृत तुल्य टी अमृत तुल्य टी आमचे महाराज लोक सुद्धा सोडत नाही त्याला रमेश टी माऊलीच्या मंदिरातून दर्शन केला का रमेश टी शेजारच असं रमेश टी चहा प्यायला जातात का नाही चहा प्यायला बसला एक मनुष्य त्याने चहा इतली भारी होती तुमले सांगू एकदम भारी चहा कितली भारी 1 कप दूध 8 कप पाणी देखील व नानी का को टाको पाणी कितला भारी चहा असेल तो 1 कप दूध 8 कप पाणी देखील व नानी का को टाको पाणी इतलं भारी चहा त्या चहा मा धामान्या कड्या दिसे धामान्या कड्या कसं मग दिसे चहा असा घोटली धा आणि तिथला मग वरून पाल गई त्या कड्यास वरून आणि याले ते कोठा दिसनी बशी मान याले भरम होईना मन पोट मा पाल जागेच मान टाकती देवा पटा लोके पहिले अन्नाला काय होईना अन्नाला धरा उचला खाटवा टाका कोणी म्हणे वारा घाला कोणी म्हणे चप्पल सोंगाडा कोणी म्हणे कांदा सोंगाडा फिट होणा कोणी म्हणे डॉक्टरले बोलावा की नोटले जा कोणी म्हणे नड्या देखा डॉक्टर होणा नाडी गिडी सगळ्या देख बाबा काय होईना अरे आता चांगलं होता ना काय होईना पालगी पोट आधी जगत डॉक्टर त्याला जपाड खाली त्यानं पोटणं सगळ्या चाचण्या करा ईशीची कर आमक कर सोनोग्राफी कर कुठेच पाल देत नाही डॉक्टर म्हणे तुला पोटमा पाल नाही तो डॉक्टरले मी तुला अक्कल नाही मग समोर काही पोटमा पाल ना तू म्हणा पोटमा पाल नाही तुला अक्कल नाही डॉक्टर म्हणे तू पोटमा नाही पाल जा तू डोकामा पाल जाय डोका मारली काढणी पडी डॉक्टर म्हणे आते सापडणी म्हणे कोपरामा घुसेले बरोबर आता दिस निघाली म्हणे कवर ना शानपणा करा आता शेकानी पोटा डॉक्टर ने शे पण ऑपरेशन करणं पडे 3 लाख रुपये लागतील ना म्हणे 4 लाख पण पोट महिन पाल काढ पटकन बाहेर 4 लाख दिसू त्यानं काहीच नाही करत आदिवासी पुऱ्यात म्हणत आहे 100 रुपये कसा ना मरेल पाल पकडी आम्ही त्या पोऱ्यानं मरेल पकडी आणि याने ते ताटली माठी दिली अशी तेव्हा थोडस रंगत टाक दिली पालवर आणि अर्धा तासाच्या पोटावर फक्त हात फिराय गर 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 अर्धा तास ना उठ म्हणे ऑपरेशन होईल म्हणे बापरे इथला जल्दी म्हणे म्हणे पाल म्हणे हाय काय हो एवढी पाल जर हाई निघती तर मी लगेच उठी बसणार खरं सांगा पोटात पाल गेली होती काय झाला दुःखाला कारण काय भ्रम आहे म्हणून तर ज्ञानोबराय बोलतात ब्रह्मधरी एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती त्या परमात्म्याला आम्ही धारण केलं कुठं धारण केलं त्याची जागा सांगितली चित्ती कारण चित्त हे फार महत्वाचे परमार्थामध्ये काय आवश्यक आहे चित्ताची आवश्यकता तुकोबराय बोलतात जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत चित्त मिले तो सब मिले नहीं तो फुकट संग पानी पत्थर एक संग कोरा न भिजे अंग चित्त मिले तो सब मिले तू कवर बोलता हिंदुस्तानी पडे महाराज विठाला विठाला चित्त मिले तो सब मिले परमार्थ चित्ताची आवश्यकता आहे ते जे भोजना मागती तूप पावशेर म्हटलेलं ना ते पावशेर तूप म्हणजे सुद्धा चित्तच आहे पावशेर तूप म्हणजे तिथे काही गावरान तूप नाही सांगितलेलं आहे पावशेर शब्दाचा अर्थ 1/4 मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 भाग आहेत त्याच्यातलं एक पार्ट भोजना मागती तूप पावशेर 4 पावशेर म्हणजे किती होतं आहे का नाही एक आधोली म्हणतात त्याला 4 पावशेर म्हणजे एक आधोली होते का नाही मग ते आधोलीचे 4 पार्ट केले त्याच्यातले तसे अंतःकरण चतुष्ट याला म्हणतात मन बुद्धी चित्त आणि अहंकार त्याच्यातलं एक पार्ट म्हणजे चित्त आहे भोजना मागती तूप पावशेर म्हणजे परमार्थात कशाची गरज आहे चित्ताची गरज आहे बाकीच्यांची आवश्यकता नाहीये म्हणून तर आम्ही त्याला कुठं साठवलं धरीला चित्ती धरीला पंढरीचा चोर धरला कसा धरला महत्वाचा नाहीये धरला हेही महत्वाचं नाहीये कुठं धरला
हे महत्वाचे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आत विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा. कुठं कोंडलं त्याची जागा येतो बैसली या ठाया. आसने व्यापी देवराया निर्मळ हे काया. अधिष्ठान तयाचे. ज्ञानोबा बोलतात तरी काय ते सर्वांच्या हृदय देशी मी नाही. अजून एक ओवी आहे. अजून एक विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये विराजमान होतो. आम्ही त्याला अंतःकरणात धारण केलं, चित्तामध्ये धारण केलं. कोण येतो? आम्ही रखुमाईचा पती. रखुमाईचा पती आमचा बाप. बाप रखुमा देवीवर तो परमात्मा आम्ही अंतःकरणामध्ये साठवला. त्याचा परिणाम काय झाला? अभंगाचं दुसरं झाले. झाले शब्द क्रियापदे झाले. काय झाले? अवघे काम. जितकं काम शब्दाचा अर्थ दोन दृष्टीने येतो. काम शब्दाचा अर्थ हा वासनात्मक काम हाही घेतला जातो. पण इथं तुकोबरांना जो अभिप्रेत काम आहे हा कामनात्मक काम आहे. तुकोबरा म्हणतात आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या कामना इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति काम शब्दित. हे मला पाहिजे ते मला पाहिजे असं वाटणं याचं नाव आहे काम. तृष्णा याचं नाव आहे काम. आणि परमार्थात इच्छा तृप्त होतात. तुकोबरा स्पष्ट बोलतायत. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या कामनाही किंवा कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो तेने झाले अवघे काम. फल काय मिळालं? निवारला भवभ्रम. भवभ्रम तुकोबारा सांगता आमच्या अंतःकरणात जो भ्रम होता तो निघून गेला. भ्रम कुणाला म्हणतात? जा बारीक आहे काय. भ्रम कुणाला म्हणतात? नसलेलं खरं वाटणं याचं नाव आहे भ्रम. संध्याकाळची वेळ होती. पूर्ण उजेड नाही, पूर्ण अंधकार नाही. गल्ली बोळातनं चालला आणि रस्त्याने चालता चालता एकदम ओरडला, हो बाप. पुढचं माहितीये तुम्हाला काय बोलला असेल? केवढा मोठा साप. म्हटलं की सगळे लोक धावले. कुठे कुठे म्हणे हा हा. कोणी कंदिल येतो कोणी काठ्या. साप मारायला त्या सापने बी मोठी गंमत आहे. एवढस किल्लो राहणार तरी म्हणतो तुम्ही मागे मी मारस, तू मागे मी मारस. आणि मोठा राहणार तर जाऊ द्या वाडावस्ती आहे, जाऊ द्या त्याला वाडावस्ती. मोठं शेत वाडावस्ती एवढंच तर मी मारस. हो बाप केवढा मोठा साप.
साप म्हटलं की सगळे लोक धावले, कोणी काठी घेतले, कोठे म्हणजे हाऊ हाऊ घेतली त्याने काठी, धनाधन 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 7-8 टोले 7-8 टोले टाकून झाले. आणि मग तो सापकडे देख म्हणे काय राम्या, म्हणे काय 7-8 टोला टाकायचे पण हाऊ साप काही झाली राहणार, मी चाली राहणार रे. हा म्हणे चाल बॅटरी मारी देखी दोरी शे रे दोरी, काय शे दोरी दोरी. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, तिथला साप कुठे गेला? कसा घ्या साप? साप गया पै चिमणी गई मलई. साप कुठे गेला तिथला? हा पै घ्या ना, कुठे गेला साप? साप कुठे गेला पुरी हो? साप कुठे गेला? नव्हता दिस नाकास काय होता नाही तर दिस नाकास काय, यालाच भ्रम म्हणतात. साप होता तिथं नाही, होती काय दोरी, दिसली काय साप. दोरी सर्प रूपाने दिसणं याचं नाव आहे भ्रम. तसं जगत परमात्मा रूपाने न दिसता अज्ञानात्मक जगत रूपाने भासणं याचं नाव आहे भ्रम. आणि ज्या दिवशी हे जगत जगत न दिसता जागता जगदेव राखा काही भाव. हरिरेव जगत जगदेव हरिहि हरितो जगतो नहि भिन्न वपुः इति यस्य मतिः परमार्थ गती सनरो भवसागर मुद्धरती. काय शब्द आहेत महाराज. बस ईशावास्य उपनिषद ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत मा त्यक्तेन भुंजिता मा गृदक्कस्य काहीतरी सुटले मा गृदक्कस्य स्विद्धन. बस सगळीकडे जिकडे पाहे तिकडे बाई हा हाय श्री हरी वाचोनी दुजे नाही. सगळीकडे परमात्म दर्शन होतंय. भ्रम निराश झाला. भ्रम नसलेला खरं वाटणं हा भ्रम आहे. एक माणूस चहा पिरायला असा चहा समजते ना तुम्हाला गाव कोणीच पेत नाही ना. चहा कलियुगाचा अमृत आहे माणूस. चहा हे कलियुगाचं काय आहे म्हणून तर सोड्यामध्ये बघा तुम्ही काय लिहिलं असतं, अमृत तुल्य टी. अमृत तुल्य टी. आमची महाराज लोक सुद्धा सोडत नाही त्याला. रमेश टी. माऊलीच्या मंदिरात दर्शन केला का रमेश टी शेजारच असं रमेश टी. चहा प्यायला जातात का नाही. चहा प्यायला बसला एक मनुष्य, त्यांनी चहा इतली भारी होती तुम्हाला सांगू, एकदम भारी चहा. कितली भारी, 1 कप दूध 8 कप पाणी देखील व नानी का को टाको पाणी. कितला भारी चहा असेल तो. 1 कप दूध 8 कप पाणी देखील व नानी का को टाको पाणी. इतलं भारी चहा. त्या चहा मा 10 मान्या कड्या दिसे. 10 मान्या कड्या कसं मग दिसे चहा असा घोटली धा आणि तिथला मग वरून पाल गई त्या कड्या सोडून. आणि याले ते कोठा दिसनी बशी मान याले भ्रम होईना मन पोट मा पाल जागेच मान टाक दिली. पटा लोक अन्नाला काय होईना अन्नाला धरा उचला खाटवा टाका. कोणी म्हणे वारा घाला, कोणी म्हणे चप्पल सोंगाळा, कोणी म्हणे कांदा सोंगाळा, फिट होणार, कोणी म्हणे डॉक्टरले बोलावा किनोटले जा, कोणी म्हणे नड्या देखा डॉक्टर होणार, नाडी गिडी सगळ्या देख बाबा काय होईना. आता चांगलं होता ना. काय होईना पाल गई पोट आधी जगत नाही. डॉक्टर त्याला जपाड खाली त्यानं पोटणं सगळं चाचण्या करा, ईसीजी कर, आमक कर, सोनोग्राफी कर, खोट्याच पाल देख नाही. डॉक्टर म्हणे तुला पोटमा पाल नाही, तो डॉक्टरले म्हणे तुला अक्कल नाही. मग समोर काही पोटमा पाल ना तू म्हण पोटमा पाल नाही तुला अक्कल नाही. डॉक्टर म्हणे तू पोटमा नाही पाल जा, तू डोकामा पाल जाय. डोका मारली काय नाही पडी. डॉक्टर म्हणे आते सापडणे म्हणे कोपरामा घुसेले. बरोबर आता दिस निघाली म्हणे कवच ना शानपणा करा शेकानी पोटा. डॉक्टर म्हणे शे पण ऑपरेशन करणं तुला 3 लाख रुपये लागतील. हो म्हणे 4 लाख पण पोट महिन पाल काढ पटकन बाहेर 4 लाख दिसू. त्यानं काहीच नाही करत. आदिवासी पुऱ्या त्याला म्हणा आता काय 100 रुपये कसा ना मरेल पाल पकडी आली. त्या पोऱ्यानं मरेल पकडी आणि याने ते ताटली माठी दिली अशी तेव्हा थोडस रंगत टाक दिली पालवर आणि अर्धा तासाच्या पोटावर फक्त हात फिराय गर 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 गर. अर्धा तास ना उठ म्हणे ऑपरेशन होईल म्हणे. बापरे इथला जल्दी म्हणे. हा म्हणे पाल म्हणे हाय काय हो एवढं
जर हाही निघतीने तर मी लगेच उठी बसणार. खरं सांगा, पोटात पाल गेली होती का? काय झाला? दुःखाला कारण काय? भ्रम आहे. भ्रम आहे. म्हणून तर ज्ञानोबा बोलतात, भ्रमधरीशी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडणे जाईल कलेवर विठ्ठल उच्चार रे बाजार पडणे जाईल कले. आणि हा भ्रम आमच्या चित्तातला निवारला. भवभ्रम, भव म्हणजे संसार, संसाराचा जो भ्रम होता, संसार आम्हाला खरा वाटत होता, तो भ्रम निराश झाला. आता आमची अवस्था कशी आहे? जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचोनी तुझे नाई. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, कोठे नाही उरला, कोठे नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, आजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल जडी स्थळी भरला. कुठं नाही, सगळीकडे. ज्ञानोबा बोलतात, काय शब्द आहेत ते? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जसं आकाश व्यापक आहे तसं सगळीकडे परमात्मा व्यापक आहे. हे आम्हाला कळलं कशामुळे? त्याचे मी एकनिष्ठेने भक्ती केली, त्याच्यामुळे निवारला भवभ्रम. आता आमची अवस्था कशी आहे? अभंगाचं तिसरं चरण. परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, झाले झाले विषाची परी. जगामध्ये सगळ्या गोष्टींची टेस्ट घेता येते, पण विषयाची टेस्ट कोणी घेते? पाहुणे पाहायला येणारे पोरगीला बदली की ड्युटी. उद्या पाहुणे येणारे मुलगी पाहायला, आई सांगते उद्या तुला पाहुणे पाहायला येणार आहे, पोहे बनव. कसे करते तू? कांदा पोहे. आई टेस्ट करून बघ कसे झाले. एकदम छान. चहा कर बरं. चहा केला. आई टेस्ट करून टेस्ट घेता येते. शिरा करा, पाहुणा जेवायला, खीर करेल, टेस्ट कसं काय बरे, गोड आहे का नाही टेस्ट करता येते. पण असं कोणी म्हणस का सकाळी फवारा मारायला जा नाही बा, संध्याकाळी थोडस टेस्ट केलं, सकाळी फवारा मारणाशी कडक शे करणार. कारण विषयाची टेस्ट नाहीये, विषयाची परीक्षा नाहीये. तुकोबरा सांगतो आमच्या करता हे विषय, कारण त्याची टेस्टच घेता येत नाही. विषय परद्रव्य परनारी, झाली विषयाची परी, हे संतांचे शब्द आहेत महाराज. आमच्या करता विषय तुका म्हणे तैशा दिसतील नारी, आणि रिसाची या परी आम्हा पुढे जहर आमच्या करता. परद्रव्य परकांता नातडे जयाची चित्ता, तुकोबरा सांगतायत तो देव. एवढंच नाही सांगू, निकम बाबा फार गोड प्रमाण द्यायचे. परद्रव्य परनारीचा अभिलाष
अभिलाष तेथोनी हरास सर्व भाग्या घटिका मास वर्ष दिवस लागे 3 आणि बांधले पतन गाठोडीस. काय शब्द तुकोबारांचे. म्हणून स्त्री पाठवली तुकोबारांकडे भंडारा डोंगरावर. जाई ओ तू माते. छत्रपती महाराजांनी नजरांना पाठवला. दिवठ्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे. काय दिला ठेवा आम विठ्ठलची व्हावा. दिवठ्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे. याची कामना नाही आम्हाला. परद्रव्याचा अभिलाष धरला दुर्योधनाने. पाणी द्यायला कोणी राहिलं नाही. दुर्योधनाचं होतं इंद्रप्रस्थ नाही. धर्मराज युधिष्ठिरचं राज्य होतं. पण आधिपत्य गाजवायला गेला. परद्रव्याचा अभिलाष धरला. परिणाम कुणा सकट नष्ट झाला. पाणी द्यायला कोणी नाही. पर नारीचा अभिलाष धरला रावणाने. पाणी द्यायला कोणी शिल्लक नाही. 1 लाख मुलं 1.25 लाख नातू सरसकट कापून टाकले. एकही शिल्लक ठेवला नाही. नाथ बाबा तर याच्या पुढे सांगतात रस्त्याने चालला आणि जर असे पैसे पडलेले असतील ना खाली तर ते पैसे सुद्धा उचलण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण ते आपले नाही. उचलू नये. पण अहो भामटा एखादा $10 जर दौडी घ्या. काय ते करा $10 दौडी घ्या म्हणा. याच दिवस तो त्यावर पायठीन उभा राहा. $10 कोटे कोटे तो जास ना भामटा कुछ पाय उचलेले खेळावा टाकले. त्यासमोर काय कमाल. दुसऱ्याचा पैसा घेऊ नका. या सकट परत करणं पडत. दिस इज माय एक्सपिरियन्स. सकाळची 8 वाजेची वेळ. कीर्तनावरून कालीपिलीने आलो. मुक्ताईनगरला उतरलो. कालीपिली अशी पुढे धकनी आणि मी असं तोंड फिरावं. जसं तोंड फिरावं तसं गुलाबीच पडेल होते अशी समोर. गुलाबी 2000 नोट. आता खाली पडेल पैसा उचलो नाही आहे मला चांगलं माहिती. पण 50-100 आता मी बी काना डोया करते. तू नोट कितला नाही होती 2000 नी. आपले काही मोह आवरणार नाही. आणि मी ती नोट उचलून खिसा मग आली. तुमले सांगत दुपार लोक चांगला राहून जो ताप भरणा अंगमा डॉक्टरकडे गे. डॉक्टर म्हणे टायफॉइड आहे तुमले ऍडमिट होणं पडे. रातले 1 रात ना सकाळले रामपारामा बिल काढ 2500. 1 रात ना 2000 ना 500 रुपये. यास कोणी बरंच कमी भरेल. म्हणून कुणाचा पैसा किती असू द्या. तू कोरास माझा परद्रव्य परनारी झाली विषयाची परी आणि परमार्थ करायचंय का. बस एवढंच करा. वर सांगितलेल्या 3 गोष्टींचं पालन करा. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. यापेक्षा काही अजून अपेक्षित आहे असं मला वाटत नाही. ज्ञानेश्वर तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. अजून काही व्यवहाराची परमार्थामध्ये अपेक्षा नाहीये. बस एवढं करा परमार्थ फलीभूत होईल. हा माझा अनुभव आहे. हा घे माझा अनुभव. भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी पांडुरंग. भगवान परमात्म्याची भक्ती करता या 3 गोष्टी जीवनामध्ये उतरवा. याच्यापेक्षा अजून कशाची आवश्यकता नाही. यथामती यथावकाश. परमात्म्याने जशी बुद्धी दिली बोलण्याचा प्रयत्न केला. झालेले चिंतन शिवा भगवत चरणी समर्पित माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. तुझे देणे तुझ्या समर्पोनी पायी झालो उतराई पांडुरंगा. रामकृष्ण हरी. आमचे परमस्नेही दीपकजी महाराज रेलकर अगदी वेळेत येऊन आणि त्यांनी आपल्यासमोर तुकोबारांचा अभंग घेऊन अगदी अभंगाला अनुसरून खूप छानपैकी कीर्तन केलं. एकही श्रोत्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सर्वांना खूप आनंद झाला. आणि म्हणून गावाच्या वतीने महाराजांचे आभार. तसेच उद्या सकाळी ठीक
5:30 ते 6:30 काकडा होईल. तदनंतर दुपारी 4 ते 5 प्रवचन होईल. प्रवचनाला नाही आले तरी चालेल, पण कीर्तनाला मात्र सर्वजण येत जा. प्रवचन रोज उठे कपाय बठे नीत उठे का. हा, तर अशा पद्धतीने 4 ते 5 प्रवचन होईल. संध्याकाळी ठीक 5 ते 6 हरिपाठ होईल आणि हरिपाठानंतर रात्री ठीक 8 ते 10 परमपूज्य आदरणीय पांडुरंगी महाराज आवारकर यांचं सुश्राव्य असे कीर्तन होईल. तरी सर्व भाविकांनी या कीर्तनाचा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा. जय